लक्ष ठेवून आहेत, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. आदिवासी विकास विभागाच्या वतीनं स्वयंसेवी संस्था चालवत असलेल्या 5 प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक स्तरापर्यंत तर 19 माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ द्यायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही श्रेणीवाढ केल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागेल. या शाळांसाठी आवश्यक पदभरती आणि खर्चाची तरतूद यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या आश्रमशाळा दुर्गम, डोंगराळ किंवा नक्षलग्रस्त भागातल्या आहेत. सोलापूर इथं नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पदवी स्तरावरचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासूनच या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येईल. तुळजापूरमधलं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.